ब्रिटिश काळापासून माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। पण याच माथेरानची आता बदनामी होतीये आणि असा आरोप स्वतः माथेरानकरांनीच केलाय। त्याचं झालं असं की माथेरानमध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारी लोक मोठ्या संख्येने आहेत। पण आता माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचं तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत। यामुळे माथेरान बदनाम होतोय आणि या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर वाईट परिणाम होतोय। त्यामुळे पर्यटकांची होणारी लूट थांबवा, नाहीतर आम्ही येत्या 18 मार्च पासून माथेरान बंद करून टाकू असा इशारा माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलाय। गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक होते, त्यांना लुटलं जातंय अशा सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। पर्यटक हे माथेरानमधले आपले वाईट अनुभव शेअर करतात। कित्येकांनी याबाबत तक्रारी सुद्धा केल्यात। पर्यटकांकडून जास्त भाडे वसूल केलं जातंय। याशिवाय पर्यटकांच्या पर्सनल बाईक किंवा कारची हवा काढणं, पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करणं, त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट भाडं आकारणं, अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची काहीतरी उपाययोजना करावी, यासाठी माथेरान पर्यटक बचाव समितीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय।